फार तळमळीचा विषय आणि तेवढाच महत्त्वाचा आहे. मी असं म्हणेल की पालकांनो सावधान. आता पालकांना सावध होण्याची गरज आहे. आता मी का असा बोलत आहे याच्यामागं कारण असं आहे, मागील 2-3 दिवसापासून एक न्यूज सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आहे, मोबाईलमधला जो गेम आहे त्या गेमच्या आहारी जो मुलगा गेला आणि त्यानं सुसाईड केली, आत्महत्या केली. म्हणजे त्या गेमचा अंतिम टार्गेट काय होतं? त्या मुलानं सुसाईड करणं. त्या गेमच्या आहारी जाऊन त्या मुलानं सुसाईड केली. हा फार गंभीर प्रश्न आहे. मग यासाठी पालकांना सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कदाचित आपला मुलगा सातत्यानं त्या मोबाईलमध्ये गुंतून पडत असेल तर पालकांना त्याच्यावर लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ही जी मुलं आहेत, या मुलांचं वय कमी आहे. या मुलांचं वय कमी आहे, त्यांच्यात तेवढी मॅच्युरिटी नाही. मग आपल्या पालकांचं काम आहे, पालकांची जबाबदारी म्हणजे मुलगा मोबाईल घेऊन बसतो, तो मुलगा काहीतरी मोबाईल पाहत असेल, पालकांचं काम आहे नेमकं काय पाहतं हे चेक करणं. जर आता बऱ्याचदा काय झालं, हा जो मोबाईलमुळे काय होते, छोटंसं एक उदाहरण आहे. बऱ्याचदा एखादा मुलगा लढत असेल, लहान मुलगा, तर त्याला आई वडील मोबाईल देऊन शांत करतात. ही दुर्दैवी बाब आहे, ही अतिशय वाईट बाब आहे. मुलगा लढत असेल, त्याला काहीतरी खेळायचं साहित्य द्यायचं म्हणून आपण मोबाईल देऊन राहिलो, ही चुकीचं आहे. पालकांनो, ही गोष्ट तुम्ही आत्ताच कुठेतरी मुलाला कंट्रोल करणं आवश्यक आहे. एकदा वेळ निघून गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. मग जी न्यूज ज्या मुलानं आत्महत्या केली त्याच्या आईनं जी काही वाईट गेली, त्याच्या आईनं जे काही सांगितलं हे फार भयंकर प्रकार आहे. आणि आपल्यावर सुद्धा असा प्रकार, आपल्यासोबत सुद्धा असा प्रकार घडू शकते. यासाठी आपण दक्षता घेणं आवश्यक आहे. मग दक्षता काय घ्यायची? एक, शक्यतो मुलांचा आणि मोबाईलचा संबंध टाळा. किंवा एखादा मुलगा आहारी गेला असेल त्या मोबाईलचा, तर मोबाईलचा वापर कसा कमी होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मुलांना शिक्षण देणं, मुलांना शाळेत पाठवणं एवढीच पालकाची जबाबदारी नाही. तो मुलगा काय करतो, तो सोशल मीडिया कसा वापरतो, सोशल मीडिया कशा प्रकारचा हँडल करतो, तो गुगलवर कुठल्या गोष्टी शोधतो, याची चेकिंग करणं सुद्धा पालकाला तेवढीच महत्त्वाचं आहे. आता काय झालं, ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली मुलं, आपला मुलगा खरंच सोशल मीडियाच्या दुसऱ्या साईट पाहून कुठेतरी दुसऱ्या मार्गाने जायचा, याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यावी लागेल. जर एखाद्या गेममुळं, मोबाईलातल्या एखाद्या खेळामुळं एखादा मुलगा सुसाईड करू शकतो, तर ही किती गंभीर बाब असेल. तर पालकांनो, माझी आपणास कळकळीची विनंती आहे की आपण वेळीच सावध झालं पाहिजेत. आपला मुलगा मोबाईलच्या जास्त आहारी जातो का याकडे लक्ष दिलं पाहिजेत आणि त्याच्यावर कशा प्रकारचा आपलं कंट्रोल मिळू शकतो याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजेत. पालकांनो, आवर्जून या गोष्टी करा. जे त्या ताईसोबत घडलं, कदाचित ते आपल्या घरात सुद्धा घडू शकते. मग तशी आपल्यावर वेळ येऊ नये यासाठी आधीच आपण आपला मुलगा सोशल मीडियाचा वापर कसा करतो याच्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या.